जालन्यातील परतूर विधानसभा मतदारसंघाचा काँग्रेसचा प्रमुख चेहरा म्हणून ओळख असलेले सुरेश कुमार जेथले आज राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये प्रवेश करतायत। ही विधानसभा निवडणूक जरी त्यांनी अपक्ष म्हणून लढवली असली तरी यापूर्वी परतूर विधानसभा मतदारसंघाचा काँग्रेसचा प्रमुख चेहरा म्हणून त्यांची ओळख होती आणि आज ते अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश करतात। साहेब, आज प्रवेश होतो, मोठा सोहळा देखील तुम्ही या ठिकाणी ठेवलेला आहे। काय पहिली प्रतिक्रिया आहे? कारण विधानसभा तुम्ही लढवली त्यावेळेस काँग्रेसने तुमच्यावर कारवाई देखील केली होती आणि आता राष्ट्रवादीमध्ये तुमचा प्रवेश होतो। येस, काँग्रेसनं कारवाई केल्यानंतरच हा निर्णय घेतलेला आहे। माननीय अजितदादा पवार यांच्या नेतृत्वावर माझा पूर्वीपासूनच विश्वास आहे। बोलणारा नेता जे बोलतो तेच करतो आणि एक शिस्तबद्ध नेता आज महाराष्ट्रात आज आपण पाहिलं असेल की त्यांना वेळेचं बंधन आणि बाकीच्या गोष्टी आणि ज्यांचं बोललं ते काम करणार, जे नाही करायचं ते स्पष्ट बोलणारी व्यक्ती माझा अजितदादा पवारची ख्याती आहे आणि निश्चितच माझा विश्वास आहे। मी त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आज मी प्रवेश करीत आहे। साहेब, यानंतर एक प्रश्न उद्भवतो, कारण जी विधानसभा निवडणूक लढवली त्यावेळेस तुम्ही तिघं आमने सामने होतात। भाजपचे लोणीकर होते, उद्धव ठाकरे गटाचे बोराडे होते आणि तुम्ही होतात। आता तिघं देखील एकाच युतीमध्ये काम करणार आहे, कसं आव्हान असणार आहे सगळ्यांसोबत? कारण तुम्ही विधानसभेमध्ये बघितलं आपण वार आरोप प्रत्यारोप झालेले होते, आता तिघांना सोबत काम करायचं मतदारसंघामध्ये। उलट मतदारसंघाचा झपाट्यानं विकास होईल यावेळेस। आता तिन्ही सत्ताधारी आहेत, आमचा प्रश्न वेगळा राहील, त्या पद्धतीने आम्ही सर्वजण काम करू। मतदारसंघातल्या जनतेसाठी आणि मतदारसंघातल्या विकासासाठी जर सर्व एकत्र आले तर काही अडचणीचा काही भाग नाही त्याच्यामध्ये। साहेब, आज आता पक्ष प्रवेश होतोय, काय संकल्प करणार आहात आजच्या दिवशी, आज जेव्हा राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश करतात? संकल्प एकच आहे की मतदारसंघातल्या लोकांनी जे मला एवढे अपक्ष म्हणून 55,000 मतं दिलेली आहेत, ते सर्व माझे सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी आणि त्यांना सोबत घेऊन मतदारसंघात जे जे काही अडचणी असतील, जे काही विकास कामं असतील, त्यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करू। हे होते आता म्हणजे थोड्या वेळामध्ये यांचा राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये प्रवेश होणार आहे। नवा संकल्प त्यांनी मतदारसंघामध्ये साठी केलेला आहे आणि आपण जर पाहिलं तर महायुती म्हणून हे तिघही सोबत काम करतील अशी आशा देखील जिथल्या यांनी व्यक्त केली। खरं तर या विधानसभा निवडणुकीमध्ये तिघही एकमेकांच्या विरोधामध्ये ही विधानसभा निवडणूक लढवली होती, मात्र विधानसभेच्या निकालानंतर आता तिघे जण एकत्रित काम करणार असल्याची अपेक्षा जी ती सुरेश कुमार जेथले यांनी बोलून दाखवली आहे। अक्षय शिंदे, साम टीव्ही न्यूज, परतूर, जालना। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।